नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आपण आज पाहत आहोत 20 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। वळूया आपल्या चालू घडामोडींकडे। पहिली चालू घडामोड राष्ट्रीय स्तरावर धर्मेंद्र प्रधान यांनी रामकृष्ण मिशनच्या प्रबोधन कार्यक्रमाचा शुभारंभ केला। केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी रामकृष्ण मिशन जागरण कार्यक्रमाची सुरुवात केली। श्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाशी प्रेरित आहे। हा उपक्रम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या तत्वज्ञानाशी संरेखित मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सुनिश्चित करेल। वळूया पुढील घडामोडीकडे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नवीन सचिवालयाला डॉक्टर आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला। तेलंगणा विधानसभेने केंद्र सरकारला नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाला घटनेच्या मुख्य शिल्पकाराचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे। नवीन एकात्मिक सचिवालय संकुलाचे बांधकाम येत्या दसऱ्याच्या सणापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगाने काम सुरू आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आंबेडकर आणि मोदी या पुस्तकाचे प्रकाशन झाले। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आंबेडकर आणि मोदी रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मन्स इम्प्लिमेंटेशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने संकलित केलेले हे पुस्तक डॉक्टर BR आंबेडकरांचे जीवन आणि कार्य यांचा शोध घेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज सुधारकांच्या आदर्शांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकार आणि सुधारणांशी समांतर चित्र रेखाटते। वळूया पुढील घडामोडीकडे। नियुक्ती या विषयाची घडामोड। भारतीय रिझर्व्ह बँकेने CSB बँकेचे CEO म्हणून प्रलय मोंडल यांची नियुक्ती केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रलय मोंडल यांची CSB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 3 वर्षासाठी नियुक्ती करण्याची मान्यता दिली आहे। 17 फेब्रुवारी 2022 पासून ते बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यानंतर त्यांची 1 एप्रिल 2022 पासून अंतरिम MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। CSB बँकेत रुजू होण्यापूर्वी मोंडल हे ऍक्सिस येथे रिटेल बँकेचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख होते। वळूया पुढील घडामोडीकडे। पुढील घडामोड संरक्षण या विषयावर। सीमा सुरक्षा दल BSF चे पहिले महिला हुंटस्वार पथक राजस्थान आणि गुजरात मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर तैनात केले जाईल। 1 डिसेंबर रोजी BSF रेझिंग डे परेड मध्ये हे पथक प्रथमच सहभागी होणार आहे। हे पथक जगातील अशा प्रकारचे पहिले पथक आहे। ही माहिती देताना DIG BSF बिकानेर पुष्पेंद्र सिंह राठोड म्हणाले की या पथकाला BSF च्या बिकानेर प्रादेशिक मुख्यालयात कुशल प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सखोल प्रशिक्षण देण्यात आले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा। व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद।